कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बल्ब फुटण्याचा आवाज हॉलमधूनच आला होता ना बाबा? अगं इथे सतत काही ना काहीतरी फुटतच असतं। आम्ही जेव्हा या वाड्यात पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा 3 बल्ब फुटले होते, 3। पण आता नवीन आणायला लागेल ना? हो, मग जातो बाजारात आणि घेऊन येतो। तुला काय हवंय? आणि तिकडे पलीकडे जाऊ नकोस, काचा असतील, ठीक आहे? हो। मी आलोच। बाबा बाबा काय 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 झालं? अरे आत्ता आपण स्वच्छ केलं होतं ना, हे परत घाण कसं झालं? मालक, तुम्हाला वाटायला हे सगळं साफ झालंय, पण इथं ना इतकं साचलेलं आहे ना की एकट्याच्यानं भागत नसतंय बघा। वाड्याचे वासे पोकळ झालेत, धूल पडणारच। किती बी धुवा, किती बी पुसा, वाडा काय काच सोडत नसताय बघा। अगं काय बडबडतेस तू, काय बरळतेस? ह्याच्यापेक्षा दारं खिडक्या लावून यायचा वाड्याच्या, किती धूळ आहे इकडे, जीव जातो इकडे माहितीये? जीव तर जाणारच बघा। नाही नाही, पण तो आता आवरता आवरता माझा एकट्याचा जातोय। मला आठवतंय माझ्या आईला खूप धुळीचा त्रास व्हायचा, तेव्हापासूनच खरं तर आमच्या या वाड्यामध्ये म्हणजे वाड्याची दारं आणि खिडक्या बंद असायची। अख्खा वाडा झाडायचास मग तू? मी पळून जायचो। हो, मग काय व्हायचं बाबा सांग ना, लहानपणी काय काय करायचंस तू? ए डॉग्स वगैरे नव्हते तुमच्याकडे? आजी मारायची ना तुला, खरं सांग बाबा, काहीतरी बोल ना। डॉक्टर काका म्हणालेच होते तू बोललं पाहिजेस। सांग ना, आजी कशी दिसायची? मला ना आई म्हणाली होती तुझ्या घरच्यांपैकी कोणाचा तरी चेहरा घेऊन आले मी। कोणाचा चेहरा घेऊन आले सांग ना, कोणासारखी दिसते मी? तू काहीच का बोलत नाहीयेस, सांग ना। ते सगळं जाऊ देत, ओढणी कशी फाटली तुझी? अरे आजोबांच्या खोलीत होते ना, त्या दारात अडकून फाटली। आणि मी पण दार उघडायचं सोडून ओढणी खेचत बसले, मग काय होणार, फाटली ती। माझी फेवरेट होती रे। पण मुंबईवरनं तू एकच ओढणी घेऊन आलीस, दुसरी ओढणी नाही तुझ्याकडे? आणि काय दिवसभर काय फाटकी घालून फिरणार आहेस का? जा बदल आधी, जा। जाते, पण तुझ्या लहानपणीची गोष्ट ऐकायची आहे मला। येते मी परत। एकदम पहिलं लग्न असल्यासारखंच लाजताय तुम्ही। बरोबर आहे तुमचं, हे असं घरात ऑकवर्ड होणारच, 4 चौघात। तुम्ही बाहेर थांबा प्लीज। मर्यादा सांभाळायला पाहिजे, बरोबर आहे तुमचं। मी आता जातो बाहेर, पण आज आपण बाहेर भेटूया, म्हणजे मोकळं बोलता येईल नाही का? तेवढीच ओळख वाढेल, जवळीक वाढेल, आणि जवळीक तर महत्वाची नाही का? काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला कळलं नाही का? नाही काय लॉज बीज नाही काय, पण माझा मित्र आहे, त्याची खोली नेहमीच रिकामी असते। वेळ मिळेल आपल्याला आणि लेट नाईटची सोय पण होईल। काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय बोलताय कळताय का? तुम्ही
शुद्धीवर नाही आहात की अक्कल गहाण ठेवून आलायत कुठेतरी? इतक्या घाणेरड्या थराला जाऊन बोलताना लाज कशी नाही वाटली? तुम्ही निघा, निघा तुम्ही. चालते वा आधी माझ्या घरातून. निघा तुम्ही. मी निघा म्हणते ना. शांत हो. शांत. आई हा बेशरम निर्लज्ज मनुष्य मला म्हणतोय एक रात्र माझ्या बरोबर घालव. ए पोरी, लय झालं नकर तुझं. आईला अशी अक्कडते जशी काय सोळावं लागलं. हायच तर विधवा आणि गोष्टी करते लाजेच्या. थंडगार सोड्याची बाटली उघडली की हवा गेली. अगदी तसंच असतं बाईचं. नाहीतर काय, करून सरून भागली आणि देवपूजेला लागली. इथं यायच्या आधी सगळी चौकशी केली होती आम्ही. जेव्हा सासूला काय प्रॉब्लेम नाही तर सुनेला कसा असेल असं म्हणतात सारी लोक. सासूला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे कोण समजता कोण तुम्ही आम्हाला? एकटी बाई म्हणजे संधी वाटते की सोय तुम्हाला? ए पोरी, अक्कल शिकवायला जाऊ नकस. तुझ्या सासूची थेर गावभर माहित आहेत. एक शब्द जरी आता वावगा काढलात ना अजून तरी याद राखा, जरा जरी लाज शिल्लक असेल ना तरी निघा इथं. निघा आत्ताच्या आत्ता. चालते व्हा. निघतो. चल रे, बघून घेईन. जा जा. चंद्रविलास मधून आली आणि प्रेग्नंट राहिली. नाहीतर काय. पुरुष बैलवेडे असतात माहिती होतं, पण इथे तर हीच तशी निघाली. काय म्हणायचं याला? नक्की कोणाचं पोर जन्माला घालणार आहे काय माहित. इतकी पुढारलेली असेल असं वाटलं नव्हतं. डबा द्यायच्या नावाखाली हे धंदे चालत होते हिचे त्या नानासोबत. चंद्रविलास मधून एकही बाई वाचली नाही, मग हीच कशी काय वाचली? पतिव्रता नव्हती म्हणून की काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.